तो म्हणतो की पप्पा नाही जमणार, मला काहीतरी वेगळंच, मला डान्स आणि ॲक्टिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर ॲक्च्युली तेव्हा माझे हात शिवशिवत होते की आता एकच सनकन ओढावी, पण हिने असं दाबलं मला की तर थांबाय. जेवतामध्ये एवढे मग्न झालो की हा खाली पडला, गडगडत खाली गेला. त्या घरात पाणी शिरलं होतं. आम्ही ग्राउंडला राहतो, पाणी शिरलं होतं आणि पप्पा पण घरी नव्हते आणि त्या 2 मुलांना घेऊन सेकंड फ्लोअरपर्यंत त्या पाण्यातनं गेलेले. ते पाणी एवढ्या स्पीडने आतमध्ये आलं होतं की 7 ते 10 मिनिटं ते पूर्ण पॅक झालं होतं. त्यांनी 1 मिनिटं तरी उशीर केला असता ना तर आयुष आणि छोटा माझा उत्कर्ष ते नसते याच्यात. फायनली आज मी राजश्री मराठीवर येऊन राजश्री मराठी स्टाईल इंट्रोडक्शन करणार आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी आयुष संजीव आणि आज मी आलो राजश्री मराठीवर माझ्या आईबाबांसोबत. राजश्री मराठीच्या एका नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिअर पेरेंट्स. सो हे आयुष संजीवमधले संजीव साळुंके आणि ही माझी आई श्वेता साळुंके. आणि आज मी माझ्या डिअर पेरेंट्ससोबत एक गेम खेळणार आहे ज्याचं नाव आहे हाऊ वेल डू यू नो ईच अदर. तर तुम्ही तयार आहात? हो. नक्की नक्की. अरे बापरे, मला वाटलं की हे नर्वस वगैरे असतील पहिल्यांदा चाललेत, पण हे असं वाटतं की मला नर्वस करणार आहेत पुढच्या 5 मिनिटात. तर तुम्ही तुमच्या स्लेट्स हातात घेऊ शकता आणि चॉक घेऊ शकता. सो याच्यात काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, सांगायचं नाहीये. ओके, कॉपी नाही, कॉपी नको आणि अजिबात बघायचं नाहीये. तू तिकडे. सो हे प्रश्न ऑनेस्ट उत्तर दे, खरं. सो हे प्रश्न माझ्याबद्दल आणि पप्पा असं लिहा की जे कळेल. म्हणजे माझे पप्पा सायन्सला होते, सो तो एकदम साधारण डॉक्टर सारखंच लिहितात. सो पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे, खूप सोपा आहे. मग त्यांनी खूप सोपी सुरुवात केली आहे पण नंतर ते अवघड होत चाललंय. सो पहिला प्रश्न हा आहे की आयुषचा पहिला प्रोजेक्ट. पण ह्याच्यात एक हे आहे की तुम्ही सिरियल बद्दल ना, सिरियल जगाला माहिती आहे अख्ख्या आयुषचं पहिलं सिरियल कुठलं आहे. पहिलं काम आयुषचं जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही ठराल डिअर पेरेंट्स. काम लिहायचं का प्रोडक्शन लिहायचं? काम पहिलं काम. डोंट से, मम्मी लगेच ऐकते. रेडी? हां चालेल. तर पहिले मिस्टर संजीव साळुंके, व्हॉट इज युअर आन्सर? ॲक्च्युली हा एक मूवी होता पण तो चुकी त्याच्या अगोदर तुझं एक मस्त हे होतं. मी स्वाभिमान लिहिलंय. मी सगळं झाल्यावर करेक्ट आन्सर मी दाखवे ना मम्मी? पण दाखवेन. दाखव. अरे तुला सांग. साईट आन्सर मराठी मूवी अगडबम. ओ, सो हे करेक्ट आन्सर आहे. मी पण लिहिलंय अगडबम आणि जोधा अकबर. म्हणजे दोघांमध्ये मी सायमल्टेनियसली. मेन मूवी मला वाटलं की मेन प्रोजेक्ट मध्ये पिक्चर होता. ते गुजराती एक फिल्म केली होती शूट त्यांनी. अगडबम मध्ये पहिल्यांदा साईट डान्सर बॅकग्राऊंड डान्सर म्हणून अगडबम नावाची एक फिल्म आहे. तुम्ही आत्ताही जर तुम्हाला बघायचं युट्यूबवर जाऊन चेक करू. 8वीला होता. हा, तेव्हा मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून म्हणजे काम जेव्हा सुरू केलं होतं आणि सायमल्टेनियसली जोधा अकबर पण आमच्या इथे एनडीला शूट होतं. त्यात पण आम्ही झेंडा हलवायला गेलो होतो आमच्या डान्स क्लासची सगळी मुलं. व्हेरी गुड. सो स्टार्ट 1-0. द स्कोर इज 1-0. संजीव साळुंके 0, श्वेता साळुंके 1. दुसरा प्रश्न असा आहे, हे मला वाटतं की हे पण तुम्ही दोघंही असं मला वाटतं की उत्तर द्याल याचं. दुसरा प्रश्न असा आहे की आयुषला राग आल्यावर तो काय करतो? हे सोपं आहे. सो यावेळेस ओ माय गॉड. पप्पा असं लिहा की जे दाखवता येईल. हा कळेल. मग अक्षर थोडंसं वाईट आहे रे. थोडं जास्त. दिस लेडीज फर्स्ट. श्वेता साळुंके पहिले उत्तर तुमचं सांगा. शांत असतो, चिल असतो. शांत असतो, चिल असतो. माझं उत्तर पण परफेक्ट आहे. शांत राहणे आणि गाणी ऐकणं. राग आला का तेच करतो. करेक्ट. मी पण तेच लिहिलं, शांत राहतो. आणि हे मी सगळ्यांना सजेस्ट करीन की राग आल्यावर शांत राहा. कारण राग आल्यावर म्हणजे ह्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकलोय, नेहमी म्हणतात. कारण माझे पप्पा पहिले खूप रागीट होते, मम्मी पण खूप रागीट होती. सो ह्या दोघांच्या लाईफ आपल्यावर अजूनही रागवते पण सिच्युएशन्स वरती रागवत नाही. आणि ह्यांच्याकडून मला एक गोष्ट ही शिकायला मिळाली की राग जर आला ना तर आपण त्याच्यावरती रिॲक्ट करतो, त्याने आपल्यालाच त्रास होतो, त्याच्याने काही आउटकम येत नाही. त्यामुळे राग आला की शांत राहायचं आणि त्यातनं कन्क्लुजन ऑटोमॅटिक निघतं. आता चला इंटरेस्टिंग अनदर. ओके, आयुष जर ऍक्टर नसता तर त्याचं प्रोफेशन काय असतं? जर तो ऍक्टर नसता नाही तुम्ही लगेच डान्सर लिहाल, पण जर तो या फील्डमध्येच नसता, मी सांगते, जर तो या फील्डमध्येच नसता तर तो काय असता? मी सांगते. म्हणजे एंटरटेनमेंट फील्डमध्ये जर नसता आयुष तर काय असतं? मला माहिती आहे, म्हणून मुलांशी जास्त बोलायचं असतं, कम्युनिकेट करायचं. लहानपण मी नव्हतोच ते. आता काय भाई, ते सोपं आहे, खूप डिफिकल्ट नाही आहे.
नाही चुकलं. मग अशी मम्मीने दिलं, आता पप्पा देतील उत्तर. शे. हे दोघे पहिल्यांदाच सांगतात. पण तो टीचर असता ऍक्च्युली, मला असं वाटतं नाही. शिकवण्यात गेला वगैरे असता. बरं ना, तुम्ही काय लिहिलं दाखवा. टीचर Teacher. टीचर टीचर. क्रिकेटर, फास्ट हो बॉलर. फास्ट बॉलर, हा. ऑब्विसली फास्ट बॉलर. नाही नाही ऍक्च्युली होता. हा, बरोबर He is right. राईट आर्म फास्ट. आम्ही माटुंग्याला होतो ना, तेव्हा त्यावेळेस त्याला इच्छा होती की खूप शिकण्याची, क्रिकेट शिकण्याची. मी अजूनही मी नेहमी आणि प्रत्येक अजून इंटरव्ह्यू एक मध्ये चांगला फास्ट बॉलर आहे, नो डाऊट. अजूनही मी बॉल हातात घेतला ना तर मी इन स्विंग आउट स्विंग करून दाखवू शकतो. तर मला कळलं आयुष कोणाच्या जास्त जवळ आहे. हे आत्ता म्हणजे पहिल्या 4 प्रश्नांमध्ये आपल्याला हे दिसतंय की मम्मीला जास्त माहिती आहे. पण नाही. मिस्टर संजीव साळुंके काही गोष्टी ऍक्च्युली माझ्या प्रोफेशनमुळे असेल किंवा ह्याच्यामुळे थोडंसं राहिलं असेल ती गोष्ट. काही गोष्ट ओके, अजून तरी जिंकण्याच्या म्हणजे ते तुम्ही घर जेव्हा सांभाळण्यात बिझी होता तेव्हा मम्मीने जास्त आमच्यासोबत टाइम स्पेंड ऑब्विसली. हा येस बरोबर आहे. ती गोष्टी काही गोष्टी राहिल्या माझ्या. ओके, पुढचा प्रश्न. हे तर मलाच वेळ लागणार आहे उत्तर द्यायला. आयुषचं हिडन टॅलेंट काय? मला माहिती आहे. बापरे, हे मलाही माहिती आहे चांगलं. मला माहित नाही हे हिडन आहे का आता. नाही हिडन नाहीये ते, आता तर सगळ्यांना माहिती आहे. सो यावेळेस श्वेताजी तुम्ही दाखवू शकता तुमचं उत्तर. काय दाखव. अरे मी नाही पहिलं श्वेताजी. मी मिसेस श्वेता ड्रॉइंग आणि कुकिंग. इकडे आहे मम्मी उत्तर. सॉरी. मम्मी उलटी साईड दाखवली. ड्रॉइंग अँड कुकिंग, पेंटिंग अँड ते त्यांनी डेकोरेशन. करेक्ट. ऍक्च्युली हे उत्तर करेक्ट. ड्रॉइंग मी फक्त कुकिंग लिहिलंय, पण ड्रॉइंग ड्रॉइंग जास्त. काहीच करत नसेल तेव्हा तो ड्रॉइंग करतो. पेंटिंग हे चांगले करतो, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे जेव्हा मी घरी काहीच नाही करत तेव्हा मी ड्रॉइंग करत असतो. करेक्ट करेक्ट. या प्रश्नाचं बऱ्यापैकी दोघांनी मागासचा जो उत्तर होतं पेंटिंग अँड डेकोरेशन बद्दल, तुम्हाला सांगतो ह्या वर्षी जो आमचा गणपती होता याचं पूर्ण डेकोरेशन म्हणजे लाइटिंग असेल, त्याचं पेंटिंग असेल किंवा काही असेल, तुम्ही इन्स्टॉल मध्ये एवढं ब्युटिफुल डेकोरेशन ते आयुषनीच यावेळी केलं होतं. त्यांनी यावेळी 2 दिवस सुट्टी काढली होती त्यासाठी, आणि त्यांनी ते पूर्ण डेकोरेशन सर्व गणपती आणि पण टोटल त्यांनी केलं होतं विसर्जनापर्यंत. त्यामुळे मला हा लक्षात राहिलं व्यवस्थित. पेंटिंग अँड डेकोरेशन. म्हणजे कुकिंग हिडन नाहीये, बऱ्यापैकी कुकिंग तर माहिती आहे. शिकलाच ना. म्हणजे आम्ही ऍक्च्युली घरी सगळेच कुकिंग करतात. माझा लहान भाऊ कुकिंग करतो, पप्पा करतो. कालच पप्पानी चहा केला होता. पप्पा हो ते बिझनेस हॉटेलमध्ये जो चहा मिळतो ना, बुटीक हॉटेलमध्ये तसा चहा करतात. मी चांगला जेवण म्हणजे चहा चांगला करतो. आणि मम्मी तर ऑब्व्हियसली करते छान. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे अच्छा पुढचा प्रश्न माझ्यासाठी की आई बाबांचं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन. सो याचं उत्तर आपण तिघे लिहूया आणि चेक करूया बरोबर येतंय का नाही. सो ह्याचं उत्तर तिघांचं मॅच झालं पाहिजे. फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन. अरे अरे कन्फ्युज करणार मला. मला पण. बोल पाहिजे. मी तर नेरळ लिहिले आपलं घर, फार्म हाऊस. मी फार्म हाऊस लिहिले आपलं, ते आपण नेहमी जातो. नाही, मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात जे माझे ड्रीम्स घेतले होत्या की स्वित्झर्लंडचं, तर ते 14 दिवस मी माझ्या कुटुंबाबरोबर मला आवडलं. आणि मिसेस आणि यांच्यावर फॅमिलीवर अजून एक माझे मालदीव आठवतो की मी ते माझं एक स्वप्न होतं त्या माझ्या पूर्ण फॅमिलीला. तर ते मला खूप आवडलं. म्हणजे माझ्या तरी आवडीचं आहे. त्यावेळी जास्तीत जास्त मस्ती मी केले, जास्तीत जास्त तुमच्यावर टाइम दिला तुम्हाला, त्यामुळे तो मला लक्षात राहिलं. आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे भारतात, मला असं वाटतं की भारतात खूप असे डेस्टिनेशन्स आहेत जी फिरण्यासारखे आहेत. आणि आम्ही ते सगळं फिरल्यानंतर म्हणजे फायनली स्वित्झर्लंड. सो आमच्यासाठी खूप ड्रीम कम ट्रू मुवमेंट होती. आम्ही जिथे डीडीएल शूट झालं ते पण बघितलं. तो एक लक्षात राहण्यासारखं. कारण काश्मीरला मी होतो, जम्मू काश्मीरला आम्ही होतो. आम्ही दर्शन घेतलं, त्यानंतर आम्हाला प्रॉब्लेम झाला काश्मीरमध्ये, कारण एका मिलिटंटला काहीतरी झालं होतं. आमचं काश्मीर अपूर्ण राहिलं, आमचं खूप नुकसान झालं. आणि मी त्या दिवशी बहुतेक माझी शपथ घेतली की बाहेर, आणि माझे मेहुणे आणि विजय मोणगीचा मोठा भाऊ यांची फॅमिली होती. तर त्यामुळे आम्ही म्हणाल की नाही यार मला बर्फ बघायचा राहिला. आणि मी तेव्हा डिसिजन घेतलं की वी आर फ्लाइंग, वी बॅक टू श्रीनगरला आलो. आणि मला 11व्या दिवशी मी फ्लाईट घेतली जिनेवाची, आय मीन जरूरची. बर्फ बघायला मी स्वित्झर्लंडला. पण ते मला वाटलं फक्त बर्फ बघायचं, पण मी माझ्या कुटुंबाबरोबर, माझी फॅमिली आहे, माझे मेहुणे त्यांची फॅमिली आहे माझी, आम्ही ऑलवेज सर्व जे सहली असतील किंवा पिकनिक म्हणतो आपण एकत्र केलं.
आणि ते लक्षात राहण्यासारखं आणि एन्जॉय करणार, कारण काश्मीर आमचा चुकला होता आणि त्या काश्मीर चुकल्या कारणाने तो आम्ही बर्फ बघायला तिकडे गेलो होतो. आणि मालदीव्स म्हणजे माझ्या बायकोची इच्छा होती, कारण हनीमूनला आम्ही गेलो नव्हतो कारण माझ्याकडे पैसे नव्हते. लग्न कसं केलं होतं आम्ही उधाऱ्या वगैरे घेऊन, पण नंतर तिची एक इच्छा होती की मालदीव्स जायचं होतं, मग ते तिचं स्वप्न मी पूर्ण केलं, म्हणून बहुतेक मला लक्षात राहिलं. करेक्ट. मी नेरळ का लिहिलं, कारण आम्हाला तिकडे एन्जॉय करायला आवडतं फॅमिली बरोबर, म्हणून मी नेरळ लिहिलं. हो, पण ऍक्च्युली फेवरेट डेस्टिनेशन नेरळ करेक्टच आहे. बघितलं आता बघ. नाही पण नाही, फेवरेट तसं ट्रॅव्हल, आपण काय नेरळला ट्रॅव्हल करून नाही, माझं ट्रॅव्हल ठाण्यावरून ट्रॅव्हल करूनच जातो. ते काय ट्रॅव्हल थोडी झालं मम्मी. आणि दुसरं निरळ थिंग ह्याच आहे, कारण तिला तिच्या ड्रीमच्या हिशोबाने तो फार्म पाहिजे होता. हा, आणि तिला नाव पण त्या आमच्या फार्मला ड्रीम्स तिनेच दिलंय. ड्रीम्स नाव आहे आमच्या घराचं नेरळ. घराचं नाव ड्रीम आमच्या, आणि तिने तशीच पूर्ण इंटेरियर तिच्या हिशोबाने पूर्ण लॉन असेल किंवा आमचं पूर्ण तो फार्म तिने सजवलाय, त्यामुळे तिने तो लक्षात राहिला. पण बेसिकली आपण सगळ्यांनी एका पॉइंटवर लिहिलं की आपण ड्रीम जिथे जिथे पूर्ण ते आपण लिहिलं होतं. सो ह्याचा पॉइंट कोणाला मिळत नाही. माझं स्वप्नच तेवढं, त्यामुळे मी ते येस, लिहिलं. करेक्ट. बापरे, हा जरा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न वाटतोय मला की आयुष आणि उत्कर्ष मध्ये जास्त गुणी कोण आहे? याचं सिंपल उत्तर आहे, पण तुम्ही तरी विचार करून लिहू शकता. सो उत्कर्ष माझ्या लहान भावाचं नाव आहे, ज्यांना माहित नसेल. तो सध्या लंडनमध्ये अभ्यास करतोय आणि तो हा व्हिडिओ बघत असेल. हाय तू. ऍक्च्युली मी लिहिणार नाही काहीच, कारण कोणताही आपल्या आई वडिलांना की कोणती 2 मुलं असेल त्यातली आपण वी कॅनॉट डिस्टिंग्विश, आपण म्हणतो ना, आपण करू नये. माझी दोन्ही मुलं ते खूप जवळ आहेत माझे दोन्ही, आणि आय एम व्हेरी क्लोज टू देम ॲक्च्युली, सो आय कॅन डिफरन्शिएट बोथ ऑफ देम. तर त्या दोघांमध्ये वेगळे गुण आहेत. आयुषमध्ये खूप चांगुलपणा आहे. आयुष उत्तू आमचा खूप ॲरोगंट असेल, रागीट असेल, पण तोही त्याच्याकडे खूप चांगले चांगले गुण आहेत. त्यामुळे मी माझ्या दोन्ही मुलांचं इथे नाव लिहित, आयुष आणि उत्कर्ष. मी दोघांमध्ये हे नाही करणार, कारण मला दोन्ही मुलं सारखीच आहेत आणि दोन्ही मुलं खूप गुणी आहेत. त्यांना मी जे आईने तिच्या म्हणजे माझ्या ॲब्सेंटमध्ये तिने त्यांच्यावर खूप चांगलं संगोपन केलं म्हणतात, आणि खूप चांगले आहेत. आणि जे त्यांनी आयुष्यात मी जे सांगितले त्यांचं त्यांनी पालन केलं, आणि आज ते चांगल्या सक्सेस आहेत. तो आयुष आणि उत्कर्ष माझ्याकडे दोघेही गुणी आहेत असं. या पुढे या तुम्ही, आता तुम्ही सांगा. तरी उत्कर्षला असं वाटतं की मम्मी आयुषवर जास्त प्रेम करते. हे बघ. उत्कर्षचं अंतर लिहिलंय मम्मीने. पण मला नेहमी असं वाटत नाही, पण लहान मुलावर जो लहान असतो त्याला जास्त त्याचे लाड केले जातात. सो हे तितकंच खरं आहे की लहान मुलाचे जास्त लाड होतात. पण म्हणजे आम्ही तिघं मिळून उत्कर्ष जास्त लाड करतो, त्यामुळे किती काही झालं तरी आम्ही आमच्या तिघांसाठी तो लहान आहे. म्हणजे आम्ही तिघेही त्याचे पेरेंट आहोत. म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात 7 वर्षाचं 7 वर्षाचा अंतर आहे. त्यामुळे तो म्हणजे जरी माझा लहान भाऊ असला तरी ह्यांनी मला मोठं केलं आणि मी त्याला मोठं केलं. सो तो त्याचं मला पण ती पेरेंटल फिलिंग आहे त्याच्यासाठी खूप. आणि त्याला हे वाटणं साहजिक आहे की आई जास्त लाड करते. माझं कारण लहान भाऊ तसंही अडॉप्टेड असतो, त्यामुळे सगळ्यांचा लहान भाऊ अडॉप्टेडच असतो. तो पुढचा प्रश्न पण जरा ट्रिकी आहे. एक गाणं जे तुमच्या बॉन्डला बेस्ट डिफाईन करतं. मम्मी तुलाच गायचं. आमच्या तिघांमध्ये मम्मी छान गाते. अगं नाही, पण खूप गाणी आहेत ना, त्यामुळे कोणतेही आपण तिन्ही गाणी गाऊ. मम्मी चिडकी आहे माझी. घरी पण पत्ते बित्ते खेळतो ना आम्ही, तेव्हा चीटिंग करते. मी लिहित नाहीये पण अजून. मी आणि पप्पा रेडी आहे. पप्पा पण नाहीये रेडी. पप्पा ही मम्मी बघते तुमचं. मी लिहिलंच नाहीये पण. शिबू, आम्ही माझ्या मम्मीला आम्ही लाडाने शिबू अशी हाक मारतो, शिबू. बघू आता दोघांनी काय लिहिलंय, दोघांनी का आता. पप्पाने ते आपण कॉपी करून पण ना कळत नाही पप्पा काय लिहित आहेत. म्हणजे आम्ही कॉपी करायचा प्रयत्न करतोय तरी काहीच वाचता येत नाही. दाखवा, असं दाखवा, बोर्ड दाखवा. ओके. हाय, मला मराठी थोडस हे आहे. हा, तुम्हाला जर कळलं तर हे मी ते नाही करणार ऍक्च्युली, सॉरी. माझं अक्षर खूप घाण आहे पहिल्यापासून, मला मार्क त्यात मिळत नाही कधी. मला आवडतं गाणं धर्मेंद्रचं, मला वाटतं पिक्चर मी गाणं ऐकलंय 2-4 वर्षापूर्वी. अपने तो अपने होते हैं, बाकी सब सपने होते सपने होते हैं. आणि त्यातल्या त्यात मी
माझ्या पार्टीजमध्ये जेव्हा असतो किंवा मी माझ्या घरात त्या लोकांना पार्टी ते एक गाणं मी आवर्जून गातो त्या फॅमिलीसाठी की जसं तू इस तरह से मेरी जिंदगी में तू इस तरह से मेरी तर ते सर्व तिघ आहेत माझे जेव्हा असतात ते तिघ तेव्हा ते मला आवडते की ती लोक माझ्या आयुष्यात आहेत आणि त्यांच्यामुळे मी आहे. मी आज जे पण आहे, मी आता ऍक्च्युली हा प्रश्न नसेल पण सांगतो तुम्हाला, आज जे पण मी आहे म्हणजे माझा जो जर्नी आहे तो पत्राच्या झोपडपट्टीपासून ते आज जे पण आहे म्हणजे जे पण आहे एवढं मोठा झालो असेल, जे सक्सेस देवाने दिलं ते ह्या तिघांमुळे असेल बहुतेक. कारण ते म्हणतात ना की माझा एक गुण आहे पण त्यांचे 10 गुण होते माझ्याबरोबर आणि त्यामुळे मी सक्सेसफुल, म्हणून हे गाणं त्यांच्यावर मी बोलतो ऑलवेज. एक हो जा फिर एक न कोणते नाही, माझा आवाजच करा आता बेसच आवाज. बिलच नाही तर बट सांगावं तर लागेल तुला. तेच आहे, पप्पांचं आहे तेच आहे, तू इस तरह से. तू ऐकव सर, मम्मी छान गाते हा माझी. ओके रेडी 1 2 3 गो. तू ही इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, जहां भी जाऊं तेरी बस. ती मम्मी ना जेवण बनवताना सगळ्यात उत्तम आमच्यासाठी ट्रीट असते की मम्मी जेवण बनवता बनवता गाणी गाते. Continuous गाणी गात असते. सो आमच्या घरी जर जर गाणं ऐकू येतं तर समजायचं की काहीतरी छान चांगलं पाककृती हात शिजते मम्मीच्या गाण्यासोबत. तर आपण बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. चला या. ब्रेस युअर सेल्फ मिस्टर संजीव साळुंके आणि मिसेस श्वेता साळुंके. ओ हे वाव नाईस क्वेश्चन. आयुषचं तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं काम म्हणजे वर्क वाईज वर्क हा की घरी त्यांनी त्या दिवशी झाडू मारला होता ते मला तसं नाही. हा काम वाईज म्हणजे प्रोफेशन वाईज. हा हा एक सांगता येणार त्याने भरपूर काम केलं. ऍक्च्युली मी त्याला वयाच्या 13व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत त्याला काम करताना बघतोय. तर अशा भरपूर गोष्टी आहेत, त्याने खूप स्ट्रगल केलं आयुष्यात. आणि एकच काम नाही मला, मी त्याला आजही तुम्ही इमॅजिकेला जाल तो त्याचा अल्लडपणा, तिथे तो डान्स करायचा. त्यांनी सलमान खान बरोबर एक छोटंसं आजही इमॅजिकामध्ये तो आहे. तो एक त्याचा आणि खूप त्याने हार्डवर्क केलं. आज जो पण आहे छोटं मोठं जे पण देवाने सक्सेस दिलं ते त्याच्यामुळेच आहे ॲक्च्युली. आणि त्याचं जर चांगलं काम मी स्वाभिमानमध्ये ज्याचं गुजराती डब मूवी आम्ही जो मराठी होता नंतर गुजराती झाला त्यात त्यांनी स्वतः सर्व स्टंट केले. त्या स्टंटमध्ये त्याला लागलं होतं खूप, त्यामुळे ते त्याचं खूप उत्कृष्ट काम आहे. त्याचे तुम्ही जर बघाल क्लिप्स तर आजही माझ्याकडे आहेत आणि त्यात खूप त्याने मेहनत केली होती. हा नंतरचे काम त्याने नंतर तो अमेरिकेला गेला, शिकला, तिकडे नंतर इथे आला, त्याने सिरियल्स केल्या, मूव्हीज केल्या. आजही खूप चांगले कामं करतोय तो. पण ते मला काही लक्षात राहणार की 2 कामं होते. म्हणजे आम्ही ते बॅट्स ऑफ बॉलिवूड बघत होतो त्यात पण तो पहिला सीन दाखवला की तो बिल्डिंग टू बिल्डिंग उडी मारतो. एक्झॅक्टली सेम माझ्यासोबत झालं होतं, बिल्डिंग टू बिल्डिंग. आणि काहीच पर्याय नव्हता आणि मी स्वतःच उडी मारली होती. आणि त्याला खूप लागलं होतं. हो. मला तर सगळीच कामं आवडतात. तर एक सगळ्यात जास्त आवडलेलं एक असेल असं. सगळ्यात आवडलेलं 36 गुणी जोडी मधलं ऑफिस मधला एक सीन होता जो फाईल फेकतो हिरो सारखा, तो वाला सीन मला आवडतो. हा करेक्ट, तू सांगितलं होतं. आणि मला कालचा म्हणजे जो परवाचा मला वाटतं पप्पा गाडीत सांगत होते की क्लिकचा परफॉर्मन्स सगळ्यात आतापर्यंत. हा आणि हा ते विसरलो. क्लिक आत्ता जो परवाच एक काय तारीख होती 26 तारखेला त्यांचा 25वा तो एपिसोड जो होता किंवा माईमचा जो येतो त्यात खूप सारे सेलिब्रिटीज होते ॲक्च्युली. पण त्यांनी केला खूप म्हणजे 15-24 मी नाही त्यातले 2-3च बघितले असतील. पण 25वा त्यांनी जो माईममध्ये जे ॲक्ट केलं होतं ते इट वॉज टेरिफिक. म्हणजे मस्त. मी पहिल्यांदा उठून टाळ्या मारल्या माईमला. आणि मी कधी असं करत नाही पण मला एवढं खूप आवडलं त्याचं काम ते. थँक्यू. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा पण मला नाही वाटत की लिहायची गरज आहे. हा पण मला असं वाटतं की याचं उत्तर खूपच मोठं असेल असं मला वाटतंय. आयुषने बदलावी अशी एक सवय एकच सांगायची. हा काहीच. आयुष खूप नखं खातो, ती सवय त्याने बदलावी. नाही नक मी नाही नाही, खात असेल खूप पण त्याने ना खातो. तो विसरभोळ आहे. तो कुठे घरी असेल ना तर लाईट्स एसी जाताना काहीच काहीच तो बंद करत नाही. असं पासून सगळं चालू. बाकी त्याचा टिपटापणा खूप चांगला असतो पण कधी कधी सर्व विसरून जातो तो. ते त्याने ऍक्च्युअली तो लक्षात बाहेर गेलं की मला बेडरूम मध्ये जावं लागतं, बघावं लागतं काय काय गिझर
गिझर, एसी आणि सर्व त्याचे इक्विपमेंट चालू असतात आणि तो पटापट निघायला असतो. गॅस, मायक्रो. आणि सर्वात घाणेरडी सवय, माझ्या बाजूला बसून तो नख खात असतो, काही बघताना नख खातो. तर मी रोज त्याच्या हातावर मारत असते. गालावर पण. बरं, म्हणजे असं काही काय म्हणतात मोठा बदल नाही, छोटे मोठे चेंजेस आहेत, असं काही मोठा प्रॉब्लेम नाहीये मोठा म्हणजे. नाही. येस येस येस. तर आता फन पार्ट झालाय, म्हणजे हा पार्ट मला असं वाटतं की राजश्री मराठीने तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठी केला होता. हो. तर आता आपण सिरियस मुद्द्यात हात घालणार आहोत. आता Okay. कम्फर्टेबल झालं. आता तुम्ही कम्फर्टेबल झालेले आहात, तर आता आपण सिरियस प्रश्न विचारणार आहोत. मला वाटतं अशी प्रश्न ज्यावर आपण कधीच बोललो नाहीये, किंवा असे विषय ज्यावर आपण नॉर्मली पेरेंट्स आणि मुलं थोडे ऑकवर्ड होतात बोलायला, तसे प्रश्न असावेत असं आहे. तर बघूया आता आपण कशी उत्तरं देतो याची. ते स्लेट वगैरेवर लिहिलंय छान तुम्ही. ओके, आता सिरियस प्रश्नांकडे वळूया. हा प्रश्न बरं आला. हा प्रश्न हे मलाही जाणून घ्यायचंय की मी जेव्हा सांगितलं की मला ऍक्टर व्हायचंय, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवावा असा का वाटला तुम्हाला? याचा एक किस्सा आहे छोटासा. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो की मी बदलापूरला राहत होतो आम्ही, आणि 10वीचं रिझल्ट आलं होतं त्यावेळी, आणि त्याला चांगले पर्सेंटेज 82 समथिंग, चांगले 80+ होते त्याकडे पर्सेंटेज. मी रात्री आलो थकून भागून रात्री ऑफिसवरून. आम्ही बसलो होतो, ही आमच्या बाजूला होती, तो त्या बाजूला होता, आणि माझी इच्छा होती की माझ्या मनाने केमिकल इंजिनियर तरी व्हावं, किंवा एक चांगल्या कॉलेजमध्ये एक डिग्री घ्यावी किंवा इंजिनियर व्हावं. हे जेव्हा मी डिस्कस करतो तर ते म्हणाले की आयुष म्हणतो की पप्पा खरंच यार मला नाही म्हणजे झेपणार नाही पुढचं शिक्षण, कारण मी सायन्सचं टॉपर आहे ह्याला, त्यामुळे तो म्हणतो की पप्पा नाही जमणार, मला काहीतरी वेगळंच, मला डान्स आणि ॲक्टिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर ॲक्च्युली तेव्हा माझे हात शिवशिवत होते की आता एकच सनकन उडावी, पण हिने असं दाबलं मला की तर थांबा एक मिनिट, तू काय बोलतो ऐका पहिला. तर मी म्हटलं शांत, जसं मगाशी म्हणाले की रागावर कंट्रोल, तर थोडंसं कंट्रोल ठेवला मी. आणि तेव्हा ही म्हणाले की नाही, त्याची गोष्ट बरोबर आहे की त्याला इच्छा, कारण 3 Idiotsचा ऑडिओ आम्ही पाहिला होता, त्यामुळे कळलं की आज मी जर जास्त प्रेशर केला तर प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा 3 Idiotsचं काही डोक्यात आणून काहीतरी त्याचं चांगलं भलं होईल तर बघूया. तर मी म्हटलं ओके तू शिक, पण माझी अट होती त्यावेळी की त्यांनी ग्रॅज्युएशन तरी करावं, आणि ते त्यांनी पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन त्यांनी कसं बसं केलं, पण केलं त्यांनी. आणि नंतर तो बहुतेक मी चुकीचा होतो, आणि त्यानंतर तो सक्सेसफुल झाला त्या प्रत्येक गोष्टीत. मी जे अगेन्स्टमध्ये होतो, मला इंडस्ट्री म्हणजे असं वाटत नव्हतं. नो डाऊट माझे सासरे राज कपूर प्रोडक्शनला होते चांगल्या सेटिंग आणि पेंटिंगचं काम करायचं आर्के स्टुडिओ. मम्मीचे पप्पा. माझं लग्न झालं त्यावेळेस हिना चालू होतं, मला आठवतं, बिचारे श्रीनगरहून फ्लाय करून आले होते लग्नासाठी फक्त. तर त्यामुळे त्या इंडस्ट्रीत मला एकदम अरे काय सब टाइमपास आहे, कुछ होता नाही आहे, काय सब टाइमपास, काय होतच नाही. पण आज जेव्हा बघतो की आज मला अभिमान वाटतं की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चॅनल किंवा जिथे जिथे आमचे शूट, आमचे मुलाखती होतात किंवा लोक त्याच्यावर असतात. आमचं आता छोटंसं एक्झाम्पल सांगतो की आम्ही गणपती दर्शन मी माझ्या आयुष्यात कधी घेतलं नव्हते. 18 तास लाईन राहते, ते अर्धा तासात माझे दर्शन झालेत. मोठमोठ्या गणपतीचे जे मुंबईतले मोठमोठे दर्शन आहेत ते आमचे 10-10 मिनिटात. आणि जसं मी बघायचो आम्ही तिथे अरे VIP चालेल, तसं ह्यावेळी त्याच्यामुळे ते रेड कार्पेटने आम्हाला दर्शन घडले. लालबागचा राजा किंवा जे 4 तासामध्ये 7 गणपती केले. 7 गणपती गेले. आता विचार करा, आम्ही 18 तास लाईन लावले त्यासाठी. माझ्या मुलामुळे आज अभिमानात त्या गोष्टीचा भरपूर असे किस्से आहेत त्याच्यावर अभिमान करण्यासारखे, कारण त्यांनी जे अभिमानास्पद गोष्टी केल्यात आम्हाला खूप बरं वाटते. कधी कधी खूप लोक त्याची लेखातून किंवा पेपरमध्ये, इन्स्टावर असेल किंवा मोठमोठ्या चॅनलवर त्याचे नाव घेतात. काल पण भरपूर सेलिब्रिटी त्याची नावं घेतली की त्यांच्यावर आता त्यांनी मूवीज केलेत, जे आता रिलीज होतील लवकरच. या 2 महिन्यात या 2 मूवीज त्या रिलीज होणार आहेत. तर बरं वाटते, खूप अभिमाने बरं वाटते की यार मी त्याचा आम्ही दोघे त्याचे आई वडील आहोत म्हणून. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला की मी का असं करतो. काय सांगायचं शिबू, की तुला काय वाटलं की जेव्हा? नाही, माझी स्वतःचीच आवड होती. मला सिंगिंग आणि डान्सिंग हे दोन्ही मला आवडत होतं. तो 7वीला असताना त्याला डान्स क्लासला टाकलं. माझी इच्छाच होती की त्याने हिरो व्हावं. म्हणून मम्मीने हात धरला पप्पांचा, थांबा आता नका हात उचलू तुम्ही. नाही, माझी नव्हती इच्छा, मी खरं बोललो त्यावेळी. आर्के स्टुडिओला रेग्युलर जात होते, बाबांना डबा खरंच बोललो तुमच्याशी. मी कुठं खोटं बोललोय? त्यामुळे मला सगळं कारण माझा तो पिंडच नव्हता. कारण मी हायली एज्युकेटेड पोरगा होतो, चांगला अभ्यास करतो, चांगलं शिकत होतो, फॅमिलीला काहीतरी चांगलं करावं, त्यांना एक उत्सव पण
पण हे कोणते त्याला आपण मराठीत एक अरे पण तिथे असते तर इथे नसते आता तुम्ही. नाही ना हे ते नसतं हा तो केलं ना नंतरचा प्रश्न आहे. मी त्याचाही गुणगान केलंच की ग, मग. पण त्याच्या त्याच्यामुळे अगोदर आपण का नव्हतं, मी अगेन्स्ट मध्ये होतो. कारण मला इंजिनियर व्हायचं, मी इंजिनियर होऊ नाही शकलो. मी MBA मेडल घेतले आणि दुसऱ्या मेडल्स घेतले, पण मला इंजिनियर व्हायचं. ते मला वाटतं मुलगा करेल माझा, पण हा छोट्याने केलं तो बिचारा ऑटोमोबाईल इंजिनियर झाला आणि शिकतोय पुढे. पण मला केमिकल इंजिनियर व्हायचं नाही झालं, कारण माझी हयात पूर्ण इंडस्ट्रीत 34 वर्ष मी केमिकल इंडस्ट्रीत काम केलं. त्यामुळे असं वाटत होतं की कोणी आपलं वारसदार केमिकल मध्ये असावं. इंटरव्ह्यू घेतली नसती तुम्ही. हा असं तो बोललं नंतरचा नसतं ना प्रश्न, आता कोणी येईल मग तो तुम्हाला. प्रश्न. मग पप्पा केमिकल इंडस्ट्रीत कामाला होते आणि मी हिरोईन सोबत केमिस्ट्री केमिस्ट्री करत होता. पण मला या दोघांबद्दल हा प्रश्न विचारला म्हणून ही गोष्ट सांगायची की जेव्हा मी लहान होतो तर मी पहिली फिल्म थिएटरला पाहिली होती आपण, फिर भी दिल है हिंदुस्तानी, विथ मी. तुम्ही खूप फिल्म्स पाहिल्यात. तर फिर भी दिल है हिंदुस्तानी बघताना जेव्हा तो दंगलवाला सिक्वेन्स होतो, आग वगैरे लागते, तेव्हा मी रडायला लागलो. सो हे लोकांनी लहानपणापासून मला सिनेमा फीड केला की ही शूटिंग आहे, हे खरं नसतं, हे खोटं असतं. कारण ह्या लोकांनाच खूप माहिती आहे फिल्म्सबद्दल. म्हणजे आज मी नेहमी सांगताना हे सांगतो खूप अभिमानाने की माझे आई बाबा फिल्म एन्सायक्लोपीडिया आहेत. म्हणजे तुम्ही रॅन्डम फिल्मचं नाव घ्या, ते तुम्हाला त्या फिल्मचं डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर, ॲक्ट्रेस, गाणी कोणी लिहिली आहेत, किती गाणी आहेत, हे सगळं सांगतील. म्हणजे ते सिनेमा प्रेमी आहेत दोघेही. तुम्ही आत्ता पण इंटरव्ह्यूमध्ये बोलताना त्यांच्या तोंडून सिनेमा रेफरन्सेस ऐकले असतील की 3 इडियट्स आम्ही पाहिला होता, किंवा हम साथ साथ थे हम आपके है कौन सा मैंने प्यार किया, त्यांच्याकडे किस्से आहेत. म्हणजे आमच्या घरी असं नाही बोलत की अरे त्या मॅचच्या वेळेस किंवा त्या दिवाळीत असं झालं होतं. आमच्या घरी असं बोलत की जेव्हा सावरिया रिलीज झाली होती ना तेव्हा हिचं लग्न झालं होतं. सो आमच्या घरी म्हणजे कोणतं गाणं आमचं आवडतं गाणं असेल आणि कोणतं गाणं केव्हा रिलीज झालं, कोणी ते शूट गायलंय. कुठे कोणी झालं, गायलं. कोणी गायलं, त्यावेळी अशी काही सिच्युएशन होती का की त्या गाण्यात काहीतरी ऍक्टरला हात लागला, पाय लागला, किंवा म्हणजे बिहाइंड द सीन. हा त्या बिहाइंड द सीन त्याही गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो. मी जेव्हा असतो घरी यांच्यावर तर मला वाटतं मी जेव्हा एक पिक्चर बघणं, ह्यांच्यावर गाणी ऐकणं, किंवा त्यांच्यावर जेवता जेवता सिरियल्स वगैरे यांची जी आवडते कोणतीच बघत असणं, हे करत असतो मी. सो आमच्या घरीच तो माहोलच इतका मराठी. म्हणजे मी नसलो तरी मला नेहमी, म्हणजे मी साधारण फॅमिलीतनं आलो तरी मी स्वतःला नेपो किडच समजतो. माझ्या घरी इतका फिल्मी माहोल असतो ना की असं वाटतं की एका रणबीर कपूरच्या घरी जो माहोल असेल ना फिल्म्सबद्दल, की त्याच्या घरी जी चर्चा होते सिनेमाला घेऊन, त्याच्या इक्विव्हॅलंट चर्चा आमच्या घरी होते सिनेमाला घेऊन. म्हणजे आज सावरिया आणि ओम शांती ओम 1 तारखेला आले होते, आमच्या घरी किऑस की बाबा आता ओम शांती ओम चालणार का सावरिया. सो असे डिस्कशन असतात या घरात. सो या घरात मी आलो, त्यामुळे मी स्वतःला नेपो किडच समजतो. नेपोटिझम प्रोडक्ट आहे मी पण माझी. आणि मम्मीने लहानपणी मोठमोठ्या हिरोंना बघितलंय. म्हणजे माझे, जसं आम्ही म्हणालो की माझे आजोबा RK स्टुडिओमध्ये सेटिंग डिपार्टमेंटला पेंटर म्हणून कामाला होते. सो मम्मी त्यांना टिफिन द्यायला जायची आणि मम्मी टिफिन द्यायला जायची. सो मम्मीने अमिताभ बच्चनला क्रॉस करताना बघितलंय, ऋषी कपूरला समोरून बघितलंय. सो ही जी फिलिंग मम्मी मला सांगायची ना की ते असे दिसतात, चमकतात, ते असे गोरे गोरे असतात. सो मला ना ते डोक्यात कुठेतरी राहिलं. मी आधी पण एका ठिकाणी म्हटलं होतं की मला पण तसं तो चमकणारा माणूस काय असतो ते बनायचं होतं आधीपासून, लहानपणापासून. ते कसं बनतात, काय बनतात, काही माहीत नव्हतं. पण असं एखादा माणूस आपल्याला बघतो आणि तो असा एक शायनी माणूस दिसतो ना, जे लहानपणी आपण कोणाला तरी मोठ्या ऍक्टरला किंवा मोठ्या पॉलिटिशियनला, फेमस क्रिकेटरला बघितल्यावर होतं ना की ते लोक चमकतात. आपल्याला माहीत नसतं कसे चमकतात. तो लाईट आणि मेकअप असतं, ते नंतर कळलं मला. पण मला तो चमकणारा माणूस व्हायचा होता आणि जे ह्यांनीच माझ्या डोक्यात भरलं होतं आणि ह्यांच्यामुळेच झालंय. कारण हे लोक जर तितके सपोर्टिव्ह नसते, म्हणजे पप्पा सुरुवातीला त्यांनी एक्सेप्ट केलं आणि नंतर ते लोक सपोर्टिव्ह होते ना, म्हणून मी आज हे करू शकतोय. नाहीतर मला पण बाकीच्या ऍक्टर सारखं असतं की पैसे पण कमवायचे, घर पण घ्यायचे. पण मजेची गोष्ट माहिती आहे का, तो बोलतोय का आपण आज ज्या ऍक्टरना मी भेटलोय मोठमोठ्या, म्हणजे अशोक मामांपासून ज्या हिंदी मोठमोठ्या, पद्मिनी कोल्हापुरे असेल, किंवा आम्ही जेव्हा सेटवर जातो किंवा आम्ही करतो, हे सर्व ह्याच्यामुळे आले. खूप मोठमोठे स्टार्स, VIP जण आम्ही ह्याच्यामुळे भेटू शकलो. त्यांच्याशी संवाद साधू शकलो. मोठमोठे सिंगर्स, नाव घेतात जसं मला कोण होते, सलीम सुलेमान असतील, हरिहरन असतील. त्यानंतर आम्ही रिसेंटली माझ्या मम्मीला पण संतोष दादा खूप आवडत, संतोष जुवेकर, सिद्धार्थ जाधव, हे लोक क्लिकच्या प्रयोगाला आले होते आणि त्या दोघांनाही पण भेट झाली. तर एवढे मोठमोठे ऍक्टर ह्याच्यामुळे आम्हाला ओळखायला लागले. अरे आयुष थांब, आयुषचे पप्पा थांब, आपण बोलू. आपण गिरीश होते. त्यानंतर काल वाडेकर काय म्हणाले, अरे जयवंत वाडेकर, ते म्हणाले अरे मस्त आयुष खूप काम करतात, त्यावर मी एक पिक्चर कम्प्लीट केलंय. तर असे जेव्हा ऐकतो ना खूप अभिमानी, कारण एवढं मोठं आम्ही फक्त ना स्क्रीनवर पाहिलंय,
आज त्यांना समोरून भेटतोय, त्यांच्यावर जेवतोय, त्यांच्यावर खातोय, त्यांच्यावर गप्पा मारतोय कंटिन्युअस. डायरेक्टर्सना त्यावर मी 45 मिनिट आय वॉज डिस्कसिंग विथ देम अबाउट आयुष, त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्ट. सो ते ह्या सर्व गोष्टी याच्यामुळे साध्य आलं. तेव्हा असं वाटतं की तेव्हा माझं डिसिजन ओके होता की लेट हिम गो अगेन. अच्छा होगा ते थप्पड नाही मारा. फेवरेट चाइल्डहुड मेमरी काय? मी तर खूप लोकांना सांगतो ही गोष्ट. 1 महिन्याच असेल बहुतेक, 1 महिना नाही, गुड्डाळला होता आणि एक पार्टीला जायचं होतं आम्हाला. आणि पार्टीला गेलो बॉम्बे सेंट्रल हॉटेल, मला आता नाव कॅप्टन समथिंग, कॅप्टन कुक असंच नाव होतं. हॉटेलमध्ये एक पार्टी होती, रात्रीची पार्टी, मस्त कार्पेट वगैरे अंतर, आणि जेवायला बसलो आम्ही, सर्व पार्टी करत होतो. आणि हिच्या हातामध्ये ती एक साईडला बसली होती आणि मी समोर होतो. हिच्या हातामध्ये 1 महिन्याचा होता मांडीवर आणि होता तो असा. जिथे आम्ही बसलो होतो हा थोडा टिल्ट होता एक साईडला कार्पेट. जेवता 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 मध्ये एवढे मग्न झालो की हा खाली पडला, गडगडत खाली गेला. नंतर हातात मध्ये चिकन लॉलीपॉप वगैरे असेल, ते म्हणतात अरे अरे हा गेला कुठे, बघ हा खाली. बरं तिथे रडतही नव्हता तो, गप्प झोपला होता. बरं ह्याची सवय चांगली, लहानपणात काही त्रास नाही ताईंकडे झोपतो. झोपायचा. त्यामुळे तो ती मेमरी माझ्या आयुष्यात लक्षात राहिली. हा माणूस 1 महिन्याचा आहे, खाली गडगडत गेलाय, आम्ही आपल्या पार्टी नाही, तो कार्पेटवर असाच झोपलेलाच झोपलेलाच होता, तसाच होता. त्यामुळे मला लक्षातच नाही आलं, कारण रडलाच नाही त्यामुळे लक्षात नाही आलं किंवा तो पडलाय खाली. झोप महत्वाची आहे. हा, खूप झोपेत आहे महत्वाचा. तर आता मी खूप प्रश्न विचारले, तर आता तुम्ही थोडे प्रश्न विचारा, मग परत मी विचारेन, मग चालेल. परत तुम्ही विचार. मला एक सांग, तुमची आमच्यासोबतची बेस्ट चाइल्डहुड मेमरी कोणती? तू प्रश्न केला तर आम्ही तुला प्रश्न केला. वा वा वा. माझ्या खूप आहेत चाइल्डहुड मेमरीज तुमच्यासोबतच्या, पण मला असं वाटतं की मी ना ऑब्झर्व खूप करायचो लहानपणीपासून. तर मी नेहमी, आपण ऑब्व्हियसली हे बोलत नाही घरी, म्हणजे हे बोलणार का नाही ते घरी काय बोलणार ह्याच्याबद्दल, पण माझ्या सोबतची जी मुलं होती आणि त्यांचे जे पेरेंट्स होते ते त्यांच्यासोबत कसं वागायचे हे मला कळायचं जेव्हा मी त्यांच्या घरी जायचो होमवर्क करायला किंवा काही करायला. सो ह्या त्यांच्या पेरेंट्समध्ये आणि त्यांच्यामध्ये ना एक अंतर होतं जे माझ्या पेरेंट्समध्ये आणि माझ्यामध्ये कधीच नव्हतं. म्हणजे आज मी भले मस्करीत हे म्हणतो, पण माझ्या आयुष्यातलं सगळं माझ्या मम्मीला माहीत असतं. पप्पांना 2-3 गोष्टी कमी माहीत असतात कारण ते ओरडतील म्हणून, पण माझ्या मम्मीला सगळं माहीत असतं. आणि म्हणजे 95% असेल जे मम्मीला माहिती आहे, सॉरी 100% असेल मम्मीला माहिती आहे, 95% पप्पांना माहिती आहे, 5% त्याचे माहीत नसेल. पण मी नेहमी बघितलं की ह्यांचं स्टाईल ऑफ पेरेंटिंग आहे ना, ते खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे ह्यांनी कधी मला ही जाणीव नाही करून दिली की आपण आपल्यात एक अंतर आहे, आम्ही मोठे आहोत, तू लहान आहेस. हे लोक लहानपणीपासून सगळं ऐकतात आणि मग हे करतात. म्हणजे बाकीचे पेरेंट्स असतात ना, नाही म्हटलं की नाही, यांनी तसं कधीच नाही केलं. आणि म्हणून मला वाटतं की मी यांना कन्व्हिन्स करू शकलो की बाबा ह्या फील्डमध्ये मी करिअर करू शकतो. बदलापूरचा एक मुलगा ज्याचा काहीच ज्याला बॅकग्राऊंड नाही, ज्याला स्कूलिंग नाही ॲक्टिंगमधलं, किंवा ज्याला काहीच माहीत नाही हे कसं करतं, तो हे करू शकतो. हे त्यांनी मला ह्याची परवानगी दिली कारण मी त्यांना ते समजावू शकलो, कारण आमच्यात एक कॉन्व्हर्सेशन होतं. सो मला असं वाटतं की लहानपणीपासून त्यांनी ना मला कॉन्व्हर्सेशन करायला एक जागा दिली, जे माझ्या मित्रांचे पेरेंट्स नाही द्यायचे. म्हणजे आमच्यात मैत्री तितकीच आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना मला बोलायचं आहे की जेव्हा जेव्हा ओरडून जेव्हा जेव्हा डिसिप्लिन करत, तेव्हा तेव्हा ती लाईन पण कधीच क्रॉस नाही केली. म्हणजे त्यांनी ओव्हर फ्रेंडली पण नाही केलं मला आणि अंडर फ्रेंडली पण नाही केलं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, म्हणजे परत अगेन की हसत खेळत, की माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स वगैरे बद्दल घरी माहीत असतं, पण ॲक्च्युली माहिती आहे त्यांना, माहिती आहे की ऑब्व्हियसली यू नो इट ना, किंवा आज ही करेक्ट एज आहे. पण आम्ही जेव्हा सेलिब्रेट करतो तेव्हा मी आणि पप्पा आम्ही सोबत बसून विस्की पितो. सो आणि पप्पांचं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही जर घरीच ही स्पेस क्रिएट केली तर मुलं बाहेर वाया जात नाहीत. सो हे एक टाईप ऑफ पेरेंटिंग आहे जे मला असं वाटतं की सगळीकडे झालं पाहिजे. मी आणि पप्पा, जसं मी माझ्या मुलांना जेव्हा केव्हा होतील तेव्हा मी सांगेन की जेव्हा तुमचं करेक्ट वय असेल तेव्हा तुम्ही माझ्यासोबत बसून आपण 31st सेलिब्रेट करू शकतो. त्यामुळे ते माझ्यापासून लपवणार नाही. सो त्यामुळे मला असं वाटतं की चाइल्डहुडमधले बरेच असे किस्से आहेत जिथे तुम्ही माझे किती चांगले फ्रेंड्स आहात हे प्रूव्ह केलं. म्हणजे ती भले पहिली सायकल असेल किंवा काही असेल, पण इट वॉज यू गाईज ट्राईड द बेस्ट जे पॉसिबल होतं. हा, अगेन तुम्ही पुढचा प्रश्न सुद्धा तुम्हीच विचारा. मम्मीला विचारू द्या. सेकंड आहे. तुला अभिनेता का व्हावंसं वाटलं? ह्याच्याबद्दल मला असं वाटतं बराच वेळ बोललो मी, पण तरी मी बोलतो परत एकदा की माझ्या घरीच इतके सिनेमा फॅन असल्यामुळे माझ्या लहानपणीच माझ्या डोक्यात ना, आपण म्हणतो सबकॉन्शियसली हे बिंबवलं गेलं होतं की तू हिरो आहेस की तू हिरो होऊ शकतोस. हो,
अरे माझा मामा मला ऋतिक रोशन म्हणायचा लहानपणी, कारण मी डान्स करायचो. सो असे ह्या घरच्याच लोकांनी मला एवढं मोटिवेट करून ठेवलं होतं ना, म्हणजे तुम्ही माझा लहान फोटो बघाल तुम्हाला वाटणारच नाही की हा मुलगा असा काहीतरी ऍक्टर किंवा लीड ऍक्टर होऊ शकतो. मी खूप साधारण दिसायचो. मी आता पण येताना म्हणतो की प्रत्येक 3 मधला एक मुलगा आयुष सारखा दिसतो. म्हणजे माझ्या इंस्टाग्रामवर पण मला बोलले असतात की तू धनुष सारखा दिसतोस, दुलकर सलमान, सुशांत सिंग राजपूत, विकी कौशल, असे किती ऍक्टर आहेत जे आम्ही साधारण, माझा खूप चेहरा साधारण आहे, पण माझ्या घरच्यांनी मला नेहमी इतकं असं मोटिवेटेड ठेवलं ना की तू काहीतरी होऊ शकतं तुझं. त्यामुळे मला असं वाटतं की मी ऍक्टर व्हायचं ठरवलं. आणि अगेन मम्मीची इच्छा होतीच. म्हणजे आजही माझ्या कुठल्याही प्रोजेक्टबद्दल माझ्याहून जास्त मम्मी एक्सायटेड असते, ती जास्त अपडेटेड असते. म्हणजे राजश्री मराठीची प्रत्येक पोस्ट माझ्या मम्मीने बघितलेली असते. काही घडामोडी असतील तर ते मम्मी मला पाठवते की हे बघ राजश्रीने हे टाकलं तू बघितलंस का, किंवा दुसऱ्या कुठल्या चॅनलने हे टाकलं तू बघितलंस का. सो त्यामुळे घरीच मी म्हटलं ना नेपो किड आहे मी, नेपो किड नसताना. वन मोर मिस्टर संजीव. बरं, 2 मालिकामध्ये लीड रोल केल्यानंतर आपण नाटक केलं पाहिजे असं का वाटलं? सो म्हणजे याच्या मागे म्हणजे मी तरी असं काही प्लॅन करत नाही, पण स्टेजची एक खास गोष्ट काय आहे ना की स्टेजवर आपल्याला रिॲक्शन ना तिथल्या तिथे मिळतं. म्हणजे आपण काय आहोत, म्हणजे आपली कुवत काय आहे कलाकार म्हणून, हे नाटकाचे जे रसिक असतात ते तिथल्या तिथे सांगतात. आवडलं तर आवडलं, नाही तर हे रिॲक्शन आपल्याला खूप समोर कळतं. आणि मी स्टेजचा कलाकार असल्यामुळे, म्हणजे मी सुरुवात सुद्धा ॲज अ डान्सर केली. तर तो डान्सर कुठे असतो आपण, पहिल्यांदा ॲन्युअल फंक्शनला शाळेच्या स्टेजवर असतो किंवा आपल्या गणपती मंडळात आपण जे परफॉर्म करतो आपलं सर्वोदय नगर बदला, तो ते डान्स कॉम्पिटिशन. सो आय कम फ्रॉम स्टेज. त्याच्यानंतर युथ फेस्टिवल झालं, त्याच्यानंतर मी अमेरिकेत जेव्हा गेलो तेव्हा पण मी तिथे स्टेजवर परफॉर्म करतो, मी ब्रॉडवे करत होतो. त्यामुळे ना स्टेजची एक हाऊस असते प्रत्येक कलाकाराला स्टेजवर परफॉर्म करून समोरून त्या टाळ्या ऐकण्याची. आता सिरियलच्या सेटवर कोण टाळ्या नाही वाजवत, म्हणजे वर्षातून 1 किंवा 2 सीन होतात जेव्हा टाळ्या ऐकू येतात, पण ती टाळ्यांची जी हे असते ना ती भूक असते टाळ्यांची कलाकारा मला वाटतं. आणि क्लिकमुळे म्हणजे नाटक केल्यामुळे ती टाळ्यांची माझी भूक पूर्ण होते आणि झोप पण छान लागते, कारण एनर्जी तेवढी लागते क्लिक करताना की दमून एक छान झोप लागते. त्यामुळे मला असं वाटतं की नाटक, आणि वेगळ्या प्रकारचं नाटक, म्हणजे मला कधीच नॉर्मल नाटक नव्हतं करायचं जे नॉर्मल कमर्शियल नाटक असतं की ज्या 4 ॲक्टर असतात आणि ते एकमेकांशी संवाद साधतात. सो मला असं वाटतं की त्या प्रकारचं काम ते टेलिव्हिजनवर पण होतच होतं, पण क्लिक हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे. त्यात डान्स पण करता येतो, त्यात म्हणजे माझ्या बॉडीतलं एक मसल यूज होतं, म्हणजे जेवढी ताकद आहे ती सगळी यूज करावी लागते. त्यामुळे ते माझं पोटेन्शियल टेस्ट करतं. त्यामुळे नाटक हा प्रश्न मला वाटतं तुम्हाला खूप जास्त बोलायला लावणार आहे. मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर मम्मीने द्यावं. मी आणि पप्पा खूप बोलतो. मम्मी, हा प्रश्न तुझ्यासाठी आहे. फक्त पेरेंट्स म्हणून आम्हाला वाढवताना तुम्ही फेस केलेली लो फेज कोणती आहे जी आम्हाला, म्हणजे प्रेक्षकांना माहित नाही, आम्हाला तर माहितीच असेल ऑब्व्हियसली. बरं, तिने बोलावं. ॲक्च्युअली मला याला मी उत्तर देऊ शकलो असतो, पण मला वाटतं ती चांगली होती ते उत्तर देईल, कारण तिने ते फेस केले. बरोबर. आणि रडू बिडू नको. तू मम्मीला बघितलं की मला रडायला येतं. तर कुठून सुरुवात करू? एवढे लो आहेत की कळत नाहीये कुठला लो निवडावा. मी बदलापूरची आठवण सांगेल. 2005 मध्ये जो पूर आला होता तिथून सुरुवात करेल. त्यावेळेला हे दोघंही खूप लहान होते आणि आमच्या घरात पाणी शिरलं होतं. आम्ही ग्राउंडला राहतो, पाणी शिरलं होतं आणि पप्पा पण घरी नव्हते आणि त्या 2 मुलांना घेऊन 2nd फ्लोअरपर्यंत त्या पाण्यातनं गेलेले. ती माझी एक आठवण आहे. मी बोललो रडणं. तिने ॲक्च्युली खूप शॉर्टकटमध्ये बोललं. त्यावेळी खूप प्रॉब्लेम होता. ती जर ते 7 ते 10 मिनिटं तिथं हल्ली नसते किंवा तिथे प्रयत्न केले तर आज दोन्ही मुलं माझी नसते. त्यामुळे तिने ते खूप शॉर्टकटमध्ये मला सांगितलं. कारण आमचं घर जे ग्राउंड फ्लोअरला होतं आणि माझी बिल्डिंग 4 माळ्याची, जवळजवळ 3 माळं पाणी होतं. म्हणजे माझं घर पूर्ण आतमध्ये होतं आणि ते पाणी एवढ्या स्पीडने आतमध्ये आलं होतं की 7 ते 10 मिनिटं ते पूर्ण पॅक झालं होतं. त्यांनी 1 मिनिटं जरी उशीर केला असताना तर आयुष आणि छोटा माझा उत्कर्ष ते नसते या जगात. त्यामुळे तिला तो सर्वात जास्त तो क्षण आठवतो डोक्यावरच आणि ती हळवी होते त्यावरती. आणि याला मला असं वाटतं खूप लेयर्स आहेत. आपण म्हणजे माझी ह्याच्याबद्दलची आठवण काय माहिती आहे का, नेहमी ना आमच्याकडे एक एजन्सी होती जिथून आम्ही राजेश एजन्सी, जिथून आम्ही हे घ्यायचो नाश्ता, खारी बटर वगैरे घ्यायचो. तर त्यांच्याकडे ना एक खारीचा बॉक्स असायचा. सो मला असं वाटायचं, मी नेहमी पप्पांना बघायचो की आपण तो बॉक्स का घेत नाही खारीचा, आपण छोटं पॅकेट का घेतो. आणि ना
25 जुलैला मला आठवते पहिल्यांदा आपण ना खारीचा पप्पा तो डब्बा घेतला होता, ज्याच्यात खूप खारी, आम्हाला खूप आवडते चहा खारी. Yes, yes. सो ट्रिव्हिया म्हणून सांगतोय. सो आम्ही पहिल्यांदा ना खारीचा तो डब्बा 5 किलोचा घेतला. डब्बा म्हणजे पप्पांनी जॉब करायला सुरू केला आणि त्यांचं ते पहिलंच पेमेंट आलं होतं जिथे आपण पहिल्यांदा राशन भरलं होतं. नाही तर आम्ही खूप वीकली आणि डेली घेत होतो. आणि ह्यात काय सिम्पथाईज करणार का नाहीये, मला वाटतं 50% ऑफ इंडिया ते करतंय की वीकली आपण घ्यायचो भाज्या, किंवा सॉरी भाज्या नाही पण एंटायर आपण काय म्हणतो राशन आपण वीकली घ्यायचो. सो पहिल्यांदा आम्ही ना महिन्याचं सामान भरलं होतं. आणि मला असं होतं की अरे माझे मित्र महिन्याचं भरतात, तसं आपण पहिल्यांदा महिन्याचं सामान भरलं होतं 25 जुलैला, आणि 26 जुलैला ते सगळं वाहून गेलं. सो त्याला ना इतके लेअर्स आहेत ना त्या इमोशनला. आणि मग परत बदलापूरची जी लोक आहेत त्यांनी जशी एकमेकांना मदत केली, तर ते सगळं तो पूर आता मम्मीच्या डोळ्यातनं येतोय. सेकंड ते लक्षात का राहिलं, कारण तिथून माझ्या फॅमिलीत टर्निंग पॉईंट सुरू झाला. ते पाणी आलं, घरातले जे दुःख असतील ते सर्व वाहून नेले, आणि देवारा सोडला देवाचं, बाकी माझ्या घरी काहीच नव्हतं. आणि 2005 पासूनची जी आमची प्रोग्रेस सुरू झाली, इनफॅक्ट माझं प्रमोशन मोठं झालं होतं त्यावेळी, आणि मी नव्हतो त्यांच्यावर त्यावेळी, मी 3 दिवसांनी आलो होतो. पप्पा नरिमन पॉइंटला अडकले होते, आम्ही बदलापूरला होतो. आणि माझे प्रमोशन झाले होते, मला आठवते 2005 नंतर आय एम नेव्हर लुक बॅक. सो हा प्रवास तिथून चालू आला, म्हणून त्याचं लक्षात राहिलं. म्हणजे पूर आमच्यासाठी तर म्हणजे असं आशीर्वाद होता. सगळं वाहून म्हणजे पुरात सगळं गेलं आणि सगळं नवीन सुरू झालं. वा. टाइम ट्रॅव्हल करता आलं तुम्हाला, टाइम ट्रॅव्हल टाइम ट्रॅव्हल, तर तुम्हाला कोणती मेमरी रिकलेक्ट किंवा रिलिव्ह करायला आवडेल, की टाइम ट्रॅव्हल म्हणजे गोईंग बॅक इन टाइम तुम्हाला कुठला क्षण परत जगायला आवडेल? मला सांगाल म्हणजे बिफोर मॅरेज आफ्टर व्हॉट एव्हर इट बेटर. पप्पा चाललेत कॉलेजला गाईज. कॉलेज लाईफ माझं खूप चांगलं होतं. म्हणजे मी खालसाला होतो, मी सायन्सला BSc करत होतो, आम्ही सायन्स स्ट्रीमला होतो, 7 वर्ष होतो मी तिकडे. तिथे जायला आवडेल, कारण खूप मित्र चांगले होते. आता तसे मित्र भेटत नाही, याला मी सांगितलं की तेव्हा खूप जवळचे मित्र होते. ज्याच्यामुळे घडलं एक मित्र जो ही पास्ट वे लॉंग बॅक, खूप कमी वयात बिचारा मेला, माझा क्लोज मित्र. तो तिथे भेटला मला, त्याने आयुष्य दाखवलं मला, राहिला माझ्याबरोबर. नॉन मराठी होता, त्यामुळे मला कॉलेजचं जीवन आवडेल, त्यावर जगलेलं सर्व. शिबू? नाही, मला माझं लहानपणच आवडतं. जे आईबाबांसोबत होते तोच आवडतो मला क्षण अजूनही. पण आता आईबाबा नाही आहेत, त्यामुळे टाइम ट्रॅव्हलच लहान असंच वाटतं. लहानपणी जावं असं वाटेल. मला पण टाइम ट्रॅव्हल, मला असं वाटतं की मला ना माझ्या डान्स क्लासचा जो फेज होता ना, जिथे हे सगळं सुरू झालं, मला तिथे जावं वाटेल परत एकदा. आयुषचा पहिला इंटरव्ह्यू होता, मला आठवतो की जेव्हा हा सब्जेक्ट निघाला होता, ते आईचं नाव काढलं, मॅमच्या सासूचं, तो रडला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये. रात्री सोबतच मला राशीसोबत तो रडला होता त्यावेळी, कारण त्याच्या आजीचं फोन करायचं. तेव्हा मी आजीलाच फोन केला होता, तिला सांगितलं होतं की मी केली सिरियल बाबा, तुझी इच्छा होती. आता तुम्ही विचारा. बर. ऑडिशन्स, रिजेक्शन जे आमच्यापर्यंत येऊ दिले नाहीस, आणि तुला खूप म्हणजे आपल्याला कळलं नाही की त्याने कधी ऑडिशन दिलं, असे कोणते शेअर करशील? म्हणजे मला ना ऑब्व्हियसली मी सगळे ऑडिशन शेअर नाही करत, बऱ्यापैकी त्यांना माहित असतं, कारण मी त्यांना सांगून असं नाही, पण त्यांना दिसतं मी शूट करताना. आणि माझ्या फोनचा ना कॅमेरा बंद झाला, त्यावेळी मम्मीच्या मोबाईलमध्ये शूट करतो मी, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहित असतं. आणि लकीली ना मला खूप रिजेक्शन्स नाही आलेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की खरंच खूप माझं नशीब चांगलं आहे, म्हणजे खरंच देवाची खरंच कृपा आहे माझ्यावर, माझ्या फॅमिलीवर, की मी पहिलं ऑडिशन केलं होतं आणि माझा पहिला शो केला होता मी बॉस माझी लाडाची. मी आयुष्यातलं दुसरं ऑडिशन केलं आणि मी दुसरा शो केला 36 गुणी जोडी. आणि अजूनही जेव्हा कधी कधी मला रिजेक्शन येतं तेव्हा मी स्वतःला हे समजवतो की हा त्यांचं नुकसान आहे, माझं नुकसान नाही आहे, त्यांनी मला नाही घेतलं हे त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे मला आय डोंट फिअर अबाउट रिजेक्शन, कारण माझ्या अगेन की सपोर्ट इतका आहे माझ्या घरच्यांचा की हे नाही झालं तर दुसरं होईल, ते नाही झालं तर दुसरं होईल. आणि मी रिजेक्शन बद्दल नाहीच सांगत घरी मोस्टली ऑडिशन. मी सांगतो की हा आलंय, अजून हा कळलं नाहीये, सांगतील वगैरे. सो आय डोंट थिंक मी सांगतो उगाच कशाला माहिती. त्या लोकांना ना खूप जास्त फील होतं रिजेक्शन माझ्यापेक्षा. म्हणजे मी जेव्हा सांगितलं त्यात मला असं वाटतं की त्यांना असं की अरे यार नाही झालं हे, मला तेवढं नाही फील होत. मला असं वाटतं की त्यांचं नुकसान, ज्यांनी मला घेतलं नाही त्यांचं नुकसान वाटतं.
त्यामुळे मी रिजेक्शन बद्दल नाही सांगत घरी मोस्टली. 1-2 वेळा सांगितलंय मला असं वाटतं की जे आता रिसेंटली फिल्म्सच्या ऑडिशनला जे झालं ते मी नाही सांगितलं बस. तो म्हणजे मम्मी काय करते माहिती का तुम्हाला सांगतो. जर मम्मीला कळलं की ह्या फिल्ममध्ये, आता नाव नाही घेऊ शकत, की ह्या फिल्ममध्ये आयुषला या कॅरेक्टरसाठी रिजेक्ट केलंय, तर मम्मी ज्या ऍक्टरला कास्ट केलंय ना त्या ऍक्टरच्या कामाला जाऊन नाव ठेवते की नाही नाही ह्याला नाही जमलं, आयुषने अजून चांगलं केलं असतं. मम्मी जाऊन ती फिल्म थिएटरला बघते आणि त्या ऍक्टरच्या नावाला कामाला नावं ठेवते की नाही माझ्या आयुषने अजून छान केलं असतं. So अशी एक फिल्म तर मम्मीने बघितलीच नाही. मी म्हटलं अरे मम्मी खरंच खूप मस्त फिल्म आहे, तू जाऊन बघ एकदा. बोलते नाही नाही आयुष असतं तर मी बघितली असते. तर आमच्या घरी Recently film आहे. हा रिझल्ट फिल्म आहे पण ज्याच्याबद्दल आपण नाही सांगू शकत. लहानपणापासून त्याला बघितलं एकदा तर तो मला वाटतं ऑडिशन बोगी बोगी का कुठे गेला होता त्या मित्राबरोबर. गाड्या ट्रेन समजा तो प्लॅटफॉर्मवर राहिला होता प्लॅटफॉर्मवर झोपलो. BST, त्यामुळे त्याने इंडियाज गॉट टॅलेंट. इंडियाज गॉट टॅलेंटला वगैरे तर त्याच्या ऑडिशन्स वगैरे रिजेक्शन्स मला नसतील माहिती एवढ्या, पण आहेत काही गोष्टी कळतात. माहित वाटते कधी सुपर ते लिटिल चॅम्प्सला पण रात्री बदलापूरवरून रात्री जाऊन लाईन लावायचो आम्ही. रात्रभर स्टेशनवर थांबायचो. रिटर्न येताना ट्रेन नाही, मग परत दुसरी रात्र स्टेशनवर थांबायचो. नाही तुझं जे मला एक मगाशी आठवत नव्हतं ते काम रमेश देव बरोबर आपण जे साईन केलं होतं कॉन्ट्रॅक्ट. रमेश देव तेच स्वाभिमानचं. स्वाभिमानचं, त्याच्या अगोदर तो एक डब्बा काहीतरी होता डब्बा. ते झालं. दॅट वॉज युअर फर्स्ट आय थिंक. बट इट डिडंट हॅपन. ओके डिडंट हॅपन. ओके. मी चांगला ऍक्टर होऊ शकलोय का? मला असं वाटतं की तुम्ही ह्याच्यात हे सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमच्या काय अपेक्षा आहेत की अजून काय छान करू शकता मी. नाही मी तर सांगतो आता की आय थिंक दिस इज 1% व्हॉट इज नाईस डुईंग. 1%. गॉड मी चांगला चेहरा दिलाय, चांगलं काम करण्याचं, पण त्याने आता जे जे काम केलं किंवा करतोय किंवा करणार आहोत त्याचे जेही प्रोजेक्ट, दॅट इज 1%. त्याला अजून मेन काम करायचं आहे. त्याला एक मोठा ॲक्टर व्हायचं आहे. आता जो की देवाचे दया असेल किंवा त्यांनी स्वतःही खूप मेहनती येतो खूप, म्हणजे आम्ही त्याला बघतो मेहनत करणं. 18 तास त्याने काम केलं आहे. 2-2, 3-3 दिवस झोपत नाही तो शूटिंगच्या वेळी. आम्ही त्याला मी स्वतः कधी कधी गेलेलो आहे महाबळेश्वर किंवा मोठमोठ्या शूटच्या, कारण माझा ऑन द वे असते. हॅलो हा शूट करत असतो, बघत पण नाही माझ्याकडे. त्यामुळे अजून त्याचं मेन व्हायचं आहे, तो ॲक्टर व्हायचं आहे अजून. त्याला खूप काम करायचं. त्यामुळे आत्ता तो ॲक्टर नाहीच आहे, एक साधा आहे. तेच आहे, अजून खूप काम करायचं आहे. आणि सगळ्यात क्रिटिक तर मोठी मीच आहे. मीच सांगत असते हे चुकीचं आहे, हे करतोय बरोबर. म्हणजे आता जेवढं कौतुक करते ती कॅमेरा समोर तेवढं घरी कौतुक नाही करत ती. हो घरी लगेच ती नावं ठेवते. नाही मी त्या सीनला पण नाव ठेवत भरपूर वेळा. कारण तो अल्बम करतो तेव्हा मी सांगितलं अरे मला नाही आवडला अल्बम यार. ही म्हणतो हाऊ कॅन यू से दॅट, युअर बडी ही इज युअर सन, तुम्ही निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे. नाही मला आवडलं यार त्याचा अल्बम. असे 2 मोठमोठे अल्बम जे गाजले असतील पण मला नाही आवडलं काम. मी आयुष्यात बोललो यार तू नाही बरोबर. आम्ही डान्स मधल्या पण चुका काढतो त्याच्या. चांगले मोठे म्हणजे आता मी नावं घेत नाही त्या कोरिओग्राफर, त्यांच्यावर काम केलं नाही आवडलं मला आवडलं. मी नाही लगेच सांगितलं अल्बम रिलीज झालाय मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर. मी सांगितलं यार आयुष हा नाही अल्बम बरोबर, तू नाही यार तो फिटच होत नाही त्यामध्ये. तू म्हटलं इट्स ओके. ही ते झारे बिरे घेऊन माझ्या मागे लागली. अरे हाऊ कॅन यू से दिस, नो देत नाही तर नाहीच आहे ना. माझं म्हणणं कसं आपल्या मुलाचं कौतुक आपण नाही केलं तर मग नाही कौतुकाची गोष्ट. यू शुड बी क्रिटिसाइज, यू शुड बी क्रिटिक असलं पाहिजे तेव्हा तुझं काम. कारण कौतुक सगळेच करतात, कौतुक सर्वच करतात, क्रिटिक कोण नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट खूप चांगली आहे माझ्यासाठी की माझ्या घरीच त्यांना ऍक्च्युली टेक्निकली पण सगळं कळतं ह्याच्यातलं. त्यामुळे मला घरीच एवढं क्रिटिसिझम मिळतं की मग ते हवेत जायचा प्रश्न नाही. कळतात मी ह्यानीच शिकवलं आम्हाला कॅमेराज कसे पॅन होतात. आणि नंतर आपण काही इंटरव्ह्यू दिला असेल आम्हाला पण कुठे काय कळत होतं ते थोड्याफार असं ह्याच्यामुळे त्यांना कळतं म्हणजे बेसिक गोष्टी कळतात. त्यामुळे आणि इमोशन कळतं त्यांना. सिनेमामधलं नेहमी इमोशन इम्पॉर्टंट त्यांना कळतं. सो त्यांना कळतं की हे लँड झालंय का नाही झालंय. तर त्यामुळे त्याचा फायदा मला होतो की मला उगाच कोणाला तरी दुसऱ्याला जाऊन विचारावं लागत की बाबा कसं झालंय काम. घरीच आधीच शिव्या खाऊन हे होतं आपलं की हा बाबा बरं झालं. लहानपणी जेव्हा मी हे रूट सुरू केलं होतं तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती की मला लोकांनी ओळखावं. मी जिथे जाईन तेव्हा लोकांनी तुम्ही ते हे ना असं करावं, ह्याच्यासाठी मी सुरू केलं होतं. मग पुढे आता मी मोठा होईन तेव्हा मी अजून मॅच्युअरली उत्तर देईन की मला जगात हा बदल घडवायचा आहे माझ्या कामातून वगैरे. पण माझा जो लहान आयुष्य त्यांनी ह्याच्यासाठी सुरू केलं होतं की मला आवडतं फॅन मुवमेंट. तो जेव्हा फॅन बरोबर असतो तेव्हा मी लांब उभी राहून बघत असते. हो मम्मी पण एन्जॉय करते फॅन. आता तर असे फॅन्स आहेत ज्यांना मम्मी माहिती आहे. आता मम्मीला बर्थडे गिफ्ट देतात फॅन्स आहेत त्या. आणि त्या जेन्युइन आहेत दोघी जण. मी नाव घेईन त्यांचं, एक सुप्रिया आणि एक चित्रा आहे. तर दोघींना दृष्ट काढा आयुष्याची. म्हणजे मम्मीच्या वयाच्या आहेत त्या. त्यांनी घरी देवी वगैरे घट बसवले की मला फोटो की आयुषला दर्शन द्या.
आज शनिवार आज काय अमोश आहे, आज आयुष्य दृष्ट काढा. आणि त्यांना मी आयुष्यात एकदा भेटलोय, ते पण 2-2 मिनिटासाठी. ते पण मला क्लिकला ते आले होते ऑडियन्स मध्ये, तेव्हा भेटले. काही फॅन्स मुली वगैरे आहेत, मी त्यांचे ना स्किनचे याचे फोटोज बघितले, वॉलपेपर आहे त्यांचा. पिक्चर बघतो की नाटक बघतात आणि हे आपले बघतात. मी का सांगू मी ते बाप आहे म्हणून. आता रिसेंट एका मुलीच्या फोनवर वॉलपेपर बघितलं मला. बरं वाटतं थोडंसं. म्हणजे 2 सिरियल करून इतकं पॉप्युलर झालं, इतकं लोकांना आवडतोय, पुढे जाऊन काय होईल. नाही तो मोठा होणार तो, मी सांगतो ना. आज त्याच्याकडे देवाच्या सिद्धिविनायक बाप्पा गणपती बाप्पा की त्याच्याकडे खूप काम आहे. खूप लोक त्याच्या ऑडिशन बघून त्याला काम देत आहेत. त्याचा पिक्चर आता पाईपलाईनमध्ये आहेत, रिलीज लवकरच मोठमोठे पिक्चर होत आहेत. तर तो मोठा होणारच आहे, नो डाऊट. मी त्याला कधी डाऊट केलं ना त्यावर. मी हिला पण सांगतो, मी त्याला अपेक्षा, तो समाजसेवेत एवढं घेतो. त्याने कमावलेले पैसे अर्धे अधिक तो समाजसेवेसाठी यूज करतो. तो घरी पण देत नाही, तुम्हाला खरं सांगतो. त्याच्या आज एवढं त्याच्या देवाने त्याला खूप दिलं आहे, पण तो हेल्प पण तेवढंच करतो खूप इंडस्ट्रीमध्ये. इवन बॅक ऑफिस असेल, जेव्हा ते शूट चालू असते तर शूटच्या प्रत्येक लोक त्याला ओळखत असतात, कारण तो प्रत्येकाला हेल्प करतो. मग तो कोणताही आर्टिस्ट असो, कोणतेही असो, मी त्याला पहिले बघताना मी त्याला शिकवलं, यार आपण आपलं हे सर्व देवाचं आहे, आपण जेवढं चांगलं करायचं. तुम अच्छा आहे ना, तो लोक अच्छा आहे. When you respect somebody, somebody will respect you. Everybody. आणि किती पण मोठा हो, तो अमिताभ बच्चन हो, शाहरुख खान हो, सलमान खान, जमीन विसरायची नाही. गर्व अहंकार हे कधीच ठेवायचं नाही आपल्याला, छोटंच राहायचं आपण. विचार चला खूप जास्त मम्मी विचार. हा, उत्तर खूपच मोठं आहे, म्हणजे प्रश्न एवढंच आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, याचा उत्तर कसा देईल भगवान जाणे. अरे बापरे. आम्ही चांगले आई बाबा होऊ शकलो का, त्याचं उत्तर हे केलं आम्ही देतो, 2 लाईन देतो. मी म्हणजे ह्याच्या आता अख्खा इंटरव्ह्यू आपण ह्याच्यावरच बोललोय की तुम्ही कसं चांगलं पेरेंटिंग केलं. पण नेहमी ना मी इंस्टाग्रामवर, आजकाल इंस्टाग्रामवर सगळं आपण टाकतो, त्यामुळे मी नेहमी ह्यांच्या बर्थडेला जेव्हा आपण पोस्ट करतो की ॲनिव्हर्सरीला पोस्ट करतो, तेव्हा मी नेहमी एकच गोष्ट लिहितो की म्हणजे हॅपी बर्थडे लिहितो. आणि मी नेहमी पुढे लिहितो की मम्मीचं असेल तर मला पुढच्या जन्मात पण हीच मम्मी पाहिजे आणि मला पुढच्या जन्मात पण हेच पप्पा पाहिजेत. कारण मला असं वाटतं की हे खूपच ॲज अ पॅरेंट इतके परफेक्ट आहेत ना, म्हणजे मला माहीत नाही हे कुठून शिकले. त्यामुळे म्हणजे मला खरंच, मला नेहमी मी ना आता खूप स्क्रिप्ट वाचलेत किंवा पुस्तकांमध्ये ना मी नेहमी असं वाचतो की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्या जसं मूल मोठं होत असतं तेव्हा तसे, आता तुम्ही पण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा युवर 27, शी वॉज 26, म्हणजे माझ्या वयाचे होते ते. आणि आत्ता जर मला मूल झालं तर मी स्वतःच एक लहान मुलगा आहे अजून, म्हणजे आय फील लाईक अ किड ना अजूनही. तर तुम्ही तेव्हा मॅच्युअर होतात, सो तुम्ही माझ्यासोबत शिकत गेला असेल की कसं करायचं, शी कशी जावं, तू कशी करायची, हे कसं करायचं शाळेत कसं. 100%. तो मला कळत नाही की हे लोक इतके पटापट कसे शिकले. म्हणजे मला त्यांच्या पेरेंट्सला जेव्हा मी बघायचो तेव्हा मला नाही वाटतं की ते त्यांच्यासोबत इतके परफेक्ट होते. पप्पांना पण काय गोष्टी, त्यांना एज्युकेशन जितकं करायचं होतं तितकं नाही जमलं. पण मला ना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये कंप्लेंटच नाही राहिली. म्हणजे तुम्ही हे लोक नेहमी म्हणतात की आयुषने कधीच काय मागितलं नाही आमच्याकडे, सो मला कधी मागावंच नाही लागलं. म्हणजे जेव्हा सायकल हवी होती तेव्हा सायकल मिळाली, स्कूटी हवी होती स्कूटी मिळाली, कार हवी होती कार पण आहे आपल्याकडे. म्हणजे सगळंच त्यांनी इतकं परफेक्टली केलंय की मी कुठल्या तोंडाने बोलू की नाही येत बाबा, माझे आई बाबा चांगले की काय काय. म्हणजे जर नाही म्हटलं तर मला एक काहीतरी सांगावं लागेल ना की बाबा मला मारलंच आहे लहानपणी. माझ्या पप्पाने आत्तापर्यंत मला फक्त एकदा मारलंय, फर्स्ट स्टँडर्डमध्ये शाळेतनं पळून आलो होतो. म्हणजे ती गोष्टच अशी की मारलंच पाहिजे होतं. मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये असताना शाळेतनं पळून आलो होतो. मम्मी तर रेग्युलर मारायचं, तर मम्मीच्या मारण्याला काय असं पण मारणं धरत नाही. मम्मी तर आत्ता गाडीत पण मारत होती. तर त्यामुळे माझ्याकडे ना कंप्लेंट करण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे मी ह्याच्यावर जेव्हा मी असं खूप मोठा ॲक्टर वगैरे जेव्हा मी ऑटोबायोग्राफी लिहीन तेव्हा मी ह्यांच्या पेरेंटिंगवर, म्हणजे 50% बुक ह्यांच्या पेरेंटिंगवर लिहीन की पेरेंटिंग करेक्ट असेल ना तर तुम्ही काहीतरी छान घडवू शकता. पेरेंटिंग हे अल्टिमेट ट्रूथ आहे. म्हणजे आपण जसं एक प्लांट असतं छोटंसं, ते आपण खत पाणी जसं करतो त्याच्यावर ते प्लांट ग्रो होतं, सो तसंच एका लाईफचं पण असतं. आपण त्याला जितकं छान खत पाणी करू, म्हणजे ह्यांनी माझ्यासोबत केलं, छान खत पाणी केल्यामुळे आज जे काही आहे ते आहे मी, आणि पुढे पण जे काही होईल ते ह्यांच्या संस्कार आहेत. अच्छा, नाही आता माझा प्रश्न आहे हा. आता प्रश्न मला असं वाटतं की तुम्ही खूप आतुरतेने ह्याचं इंतजार करत होतात या प्रश्नाची, की काय डेटिंग ॲडवाईस द्याल तुम्ही मला? डेटिंग म्हणजे डेटिंग गर्लफ्रेंड ॲडवाईस फॉर मी. नो बिफोर दॅट यू गोइंग विथ दॅट, मी तुला एक प्रश्न करतो, लग्नाबद्दल तुझं काय थॉट्स आहे? नंतर त्याच्याकडे वापर. नाही, लग्नाबद्दल माझे थॉट्स हेच आहेत की लग्न करावं, करेक्ट वेळ येईल तेव्हा लग्न केलंच पाहिजे सगळ्यांनी. लग्न या संस्थेवर माझा विश्वास आहेच.
आणि मला असं वाटतं की मी अजून जेव्हा म्हणजे मी जेव्हा स्वतः इंडिपेंडेंट फील करीन आणि जेव्हा फायनान्शियल स्टेबिलिटी येईल माझ्यात, तेव्हा मी लग्न केलं पाहिजे. कारण मला ह्यांचा तरी काय प्रेशर नाही की बाबा हे लग्न कर वगैरे, घरून काही या ना कधीच असं नाही. काहीच नाही. मला एकच आहे सांगा असं वाटतं की मुलाने आमच्या वेळी ओके आम्ही स्ट्रगल करत छोटे मोठे नोकरी आमचे लग्न झालं वगैरे, पण आत्ताच्या पिढीने लक्षात ठेवा की जो पण मुलगा मुलीने, कारण मुलगी बाहेरून आपल्या सासरी येते, तो मुलगा स्टेबल असला पाहिजे, चांगली कमाई असली पाहिजे, चांगलं घरबार असलं पाहिजे, त्याने ॲटलिस्ट व्यवस्थित केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला कळतं की तो मुलगाच आईवडिलांना डिपेंड आहे, तसा करू नका. त्यामुळे तुम्ही लग्न करा हे लक्षात ठेवायचं की मुलगाला त्याचं सेट, मी त्याला सांगितलं तू लग्न केव्हाही कर पण सेट कर, स्वतःचं व्यवस्थित एक साम्राज्य कर व्यवस्थित, आणि त्यावर कर की नंतर त्या मुलीला वाटलं ना पाहिजे अरे नाही ही इज माय परफेक्ट मॅन. सो तुम्ही त्या लक्षात ठेवा. इफ शी इज अर्निंग तर ते तर बोनसच आहे. म्हणजे ते बोनस आहे, ते बोनस. म्हणजे आजकाल ज्या हिशोबाने प्लॅनिंग करतात कपल्स की आई वडिलांसोबत नाही राहायचं आणि दोघे कमवून, पण त्यासाठी मग दोघेही त्या लेवलला सेटल पाहिजेत. मग तो प्रेम असेल किंवा आम्ही केलेलं लग्न असेल ते त्याच्यावर त्याने कसं करायचं ते आम्हाला काय देत नाही. एवढंच की बायकोने काय मागितलं तर त्याला देता आलं पाहिजे. येस, तुझ्या पर्समध्ये तेवढे पैसे असले पाहिजेत. म्हणजे मी माझ्या मिसेसला म्हणत होतो की मी एवढे पैसे कमवेन ना की तुला शॉपिंग करताना ते रेट्स बघण्याची गरज नाही, म्हणून ते केलं मी. आणि तिच्या ज्या ड्रीम्स आपण लिहितो ना, काय ड्रीम्स असतात, तिचे 2 विशेष पूर्ण केले. बकेट लिस्ट ते 2 पूर्ण केले. आता तिलाच स्वप्न पडतात की आता मी काय यांना सांगू. मग तसं एक तुम्ही तुमचं एक साम्राज्य उभं करा. हा, आता डेटिंग ऍडवाइस मला वाटतं तुमच्याकडे खूप म्हणजे यांना हे देऊ शकतं, कारण त्यांनी बघितलंय मला डेट करताना वगैरे. सो मला असं वाटतं की मी डेटिंग काय ऍडवाइस मला दिली काय करणार, काही नाही, मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यावा. टाइम भेटला तो सध्या तू देत नाहीस, ते झालं पाहिजे. सध्या मी तिच्या पण काही अपेक्षा असतील ना की भेटावं त्याने, तसं तो भेटत नाही. त्यामुळे वर्कआउट होत नाही. Workout वेळ दिला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. नाही, पण दोघांनी समंजस असावं, समजदार असलं पाहिजे. जर दोघंही वर्किंग असतील तर त्यांनी एक दुसरं अंडरस्टँड केलं पाहिजे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. लग्न ही जी संस्था आहे ही अंडरस्टँडिंगवर आहे, टोटल विश्वासावर आहे. त्यामुळे दोघांना एक दुसरा विश्वास असला पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं. टाईम देणं न देणं हे डिपेंड करते की तुमच्याकडे त्यावेळी वेळ आहे का नाही. असं नाही की 14 फेब्रुवारी म्हणजे आपण चला गुलाबा घेऊन सुटा तिकडे, चला आज एक काय ते व्हॅलेंटाईन डे, असं नसलं पाहिजे की 14 फेब्रुवारी का 8 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी. तर त्यावेळेला असं नाही, दादा दोघंही कामं कधी कसं करणार. त्यामुळे दोघांना अंडरस्टँडिंग घातलं पाहिजे. जेव्हा वेळ मिळेल तर द्या. असं नाही की मारून मुटकून टाईम चल आता, असं नसतं. टाईम अंडरस्टँडिंग करून द्या, वेळ व्यवस्थित द्या. जेव्हा तुम्हाला चांगलं वेळ तेव्हा लग्न करा. सुपर. एक तो माझा मित्रच आहे, मुलगा असला तरी मित्र आहे. सखी आहे मी मम्मीची, एक मम्मीची सखी. मम्मीची अशी बेस्ट फ्रेंड कोण नाही, तर मम्मीने मला बनवलंय बेस्ट फ्रेंड. पहिले आई होती, आता आई गेल्यापासून मी. हो. तो कसं वाटलं तुम्हाला फायनली पहिला असा इंटरव्ह्यू करून. आणि आज पहिल्यांदा आम्ही तिघं म्हणजे बोलतो नो डाऊट, पण आज खूप गोष्टींना आम्ही डिस्कस केलं. मला ह्याच्याबद्दल राजश्री मराठीचं खरंच कौतुक पण आहे आणि खरंच त्यांच्याबद्दल मला आभार मानायचे आहेत की आज आम्हाला तिघांना इकडे, चौथा असं तर बरं असतं आमचं छोटा, एकत्र केलं तर आमच्यावर तुम्ही मनसोक्त आम्हाला गप्पा मारायला दिलात. बहुतेक हा टाइम कधी आम्ही घेतलाच नव्हता. आणि आज ज्या गोष्टी काही काही बोललो असतो त्या खरंच तयारी नव्हती केली आम्ही काहीच. आम्ही जस्ट आलो होतो, आम्हाला बोललं जायचं. ॲक्च्युली मी सोमवारी अवेलेबल नसतो, पण त्याने मला अवेलेबल करून घेतलं. आणि ह्या सर्व गोष्टी राजश्रीचं मराठीचं खरंच खूप कौतुक. आणि आम्हाला तेव्हा थँक्स म्हणतो आम्ही त्या माझ्या कुटुंबाबद्दल. थँक्यू. आणि मला असं वाटतं की आम्ही सुरुवातीपासून जे आम्ही इतकं फिल्म्स बोलतोय, तर आमची पूर्ण फॅमिलीला राजश्रीची फिल्म बघत म्हणजे आम्ही मैंने प्यार किया पासून म्हणजे हम आपके कौन, हम साथ साथ म्हणजे सूरज बर्जाती माझ्या सासऱ्याने इव्हन राजश्रीसाठी काम केलंय, प्रोडक्शनसाठी काम केलं. तर राजश्री 90s किंवा 80s मध्ये पण जे करत होते फिल्म्स द्वारा, ते मला असं वाटतं की आत्ता आपण या डिअर पेरेंट्स मधून पण तेच करतोय. पण फॅमिलीजला एकत्र आणण्याचं काम करतो, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मला मला वाटतं की राजश्री बरोबर माझा पहिला इंटरव्ह्यू झाला, त्याच्या पुढे अजून होत राहतील. म्हणजे पहिली फिल्म पण आपण राजश्री सोबत बघितली होती. सो ह्या ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि आम्हाला ही मेमरी दिली
म्हणजे एका ऍक्टरला त्याच्या पेरेंट्सचा इंटरव्ह्यू होणं ही खूप मोठी कोर मेमरी आहे. सो मला ही कोर मेमरी दिल्याबद्दल राजश्री मराठीचे आणि पूर्ण टीमचे खूप 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 धन्यवाद. आणि जेव्हा हा रिलीज होईल ना, मी हा व्हिडिओ खूप जपून ठेवणार शेवटपर्यंत. प्रत्येकाला मी माझ्याकडे जपून ठेवणार आहे. कारण आहे ना, ही जी मेमरी आहे ना, ही कधी माहिती नाही शूट होईल का नाही. यानंतर कधी आम्ही असे बसू इंटरव्ह्यूला, वेगवेगळा देऊ इंटरव्ह्यू वगैरे. पण ही जी मेमरी आज राजश्रीने आम्हाला दिली आहे ना, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. थँक्यू. थँक्यू सो मच.